नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वात महत्त्वाचा टॉपिक आज डिस्कस करणार आहे ते म्हणजे बऱ्याच वेळा रिझर्वेशनच्या साठी काही डॉक्युमेंटची आवश्यकता असते आणि हे डॉक्युमेंट्स आपल्याकडे उपलब्ध आहेत का याच्यावरची चर्चा केली जाते। आणि त्यातला सर्वात महत्त्वाचा जो टॉपिक आहे त्याला आपण नॉन क्रीमी लेअर सर्टिफिकेट किंवा याला आपण एनसीएल असं सुद्धा म्हणतो, म्हणजे एनसीएल असं सुद्धा म्हणत असतो। नॉन क्रीमी लेअर सर्टिफिकेटचा मराठीमध्ये अर्थ काय होतो समजा, तर नॉन क्रीमी लेअरचा अर्थ आहे की उन्नत गटात समाविष्ट नसल्याचे प्रमाणपत्र, म्हणजे प्रगत किंवा उन्नत गटामध्ये समाविष्ट नसल्याचे प्रमाणपत्र आपल्याला काढावे लागते। वास्तविक पाहता या सर्व गोष्टीचा डिटेल अभ्यास करताना नॉन क्रीमी लेअर म्हणजे काय, त्याच्यासाठी कोण एलिजिबल आहे, त्याला इन्कमची लिमिट काय असते, त्याला रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स कोणते लागतात, हे कसं अप्लाय करायचं, ह्याचा व्हॅलिडिटी पिरियड किती असते, अशा प्रकारच्या महत्त्वाच्या इम्पॉर्टंट पॉइंट्स वरती आज आपण चर्चा करणार आहे। पहिला टॉपिक आहे तो म्हणजे नॉन क्रीमी लेअर म्हणजे काय। नॉन क्रीमी लेअर म्हणजे एनसीएल म्हणजे नॉन क्रीमी लेअर म्हणजे उन्नत गटात किंवा प्रगत गटात समाविष्ट नसल्याचे प्रमाणपत्र। हे कुणाला लागतं, तर ओपन आणि ईडब्ल्यूएस आणि एससी आणि एसटी या विद्यार्थ्यांना सोडून महाराष्ट्र राज्यामध्ये ज्यांना रिझर्वेशनचा लाभ घ्यायचा आहे अशा सर्व कॅटेगरीला, म्हणजेच एससीबीसी मराठा आरक्षण, एसबीसी स्पेशल बॅकवर्ड क्लास, ओबीसी अदर बॅकवर्ड क्लास, व्हीजे म्हणजे विमुक्त जाती किंवा डी नोटिफाईड ट्राईब्स असं म्हणतो, एनटी बीसीडी त्यालाच आपण एनटी 1, 2, 3 म्हणतो, या सर्व कॅटेगरीसाठी कास्ट सर्टिफिकेट, नॉन क्रीमी लेअर आणि कास्ट व्हॅलिडिटी या तिन्ही डॉक्युमेंटची आवश्यकता असते। फक्त एससी आणि एसटी या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना नॉन क्रीमी लेअर आवश्यक नाही। म्हणजे नॉन क्रीमी लेअर म्हणजे काय आणि कोणासाठी आवश्यक आहे, तर फक्त ओपन आणि ईडब्ल्यूएस त्याचबरोबर एससी आणि एसटी कॅटेगरीच्या महाराष्ट्र राज्यामध्ये या प्रवर्गाला सोडून इतर सर्व एससीबीसी, एसबीसी, ओबीसी, व्हीजे, एनटी 1, 2, 3 या सर्व कॅटेगरीला आपल्याला नॉन क्रीमी लेअरची आवश्यकता असते। त्याचबरोबर कुणाला आवश्यकता नसते, सेंट्रल मध्ये 9 नंबर फॉर्म जो असतो त्याला ओबीसी, एससी आणि एसटी या 3 कॅटेगरी, ज्या पद्धतीनं महाराष्ट्र स्टेट मध्ये 10 कॅटेगरीमध्ये वर्गीकरण होतं तसं ऑल इंडिया कोट्यामध्ये ओपन, ईडब्ल्यूएस, ओबीसी आणि एससी आणि एसटी अशा 5 कॅटेगरीमध्ये वर्गीकरण होत असते। त्यामुळे एससी आणि एसटी साठी सेंट्रलचं कास्ट सर्टिफिकेट लागतं। त्याच पद्धतीने सेंट्रल मध्ये ओबीसी साठी फक्त 9 नंबरचा फॉर्म लागतो की ज्यामध्ये 3 पानाचं असतं आणि त्यामध्ये नॉन क्रीमी लेअर इन्क्लूड असतं, परंतु त्यासाठी कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आवश्यक नाही। आता आपण जे चर्चा करणार आहे ते नॉन क्रीमी लेअर सर्टिफिकेट हे महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंग साठीचा संपूर्ण डिटेल नॉन क्रीमी लेअरच्या संदर्भामधला सर्व प्रश्नांची उत्तरे एकत्रित आपल्याला यायला पाहिजे। आता आर्थिक मर्यादा काय, बऱ्याच वेळा याच्यासाठी आर्थिक मर्यादा काय असली पाहिजे, तर पाठीमागच्या 3 वर्षाच्या उत्पन्नावरती आधारित, म्हणजे आज आपल्याला सर्टिफिकेट काढायचं असेल तर 31 मार्च 2026च्या अगोदरच्या अॅन्युअल इयरच्या कॉन्झिक्युटिव्ह म्हणजे लगतच्या 3 वर्षामधील तुमचं उत्पन्नावरती आधारित इथून पुढे 3 वर्षासाठी व्हॅलिड असणारं असं नॉन क्रीमी लेअर सर्टिफिकेट मिळत असतं। त्याच्यासाठी काय करावं लागतं की आपल्या तलाठी कार्यालयामध्ये जाऊन पाठीमागच्या 3 वर्षाचा उत्पन्नाचा दाखला घ्यायचा आहे, तो दाखला घेऊन आपण तहसीलदाराकडे अप्लाय करायचा आहे सेतू कार्यालयामध्ये, आणि त्यानंतर आपल्याला 3 वर्षाचा उत्पन्नाचा दाखला मिळतो आणि त्याच वेळेस आपल्याला नॉन क्रीमी लेअर सर्टिफिकेट सुद्धा मिळत असतं। आता आर्थिक मर्यादा ही 8 लाखापेक्षा कमी आहे, परंतु GR 2024 मध्ये एससीबीसी, ओबीसी, एसबीसी किंवा या सर्व कॅटेगरीला विद्यार्थ्यांसाठी ज्यांचे पालक क्लास 3 ऑफिसर आहेत, त्यांचं उत्पन्न 8 लाखापेक्षा जास्त असेल तरी सुद्धा त्यांना नॉन क्रीमी लेअर सर्टिफिकेट मिळणार आहे। आता नॉन क्रीमी लेअर सर्टिफिकेट नसेल तर तुमची कॅटेगरी सिद्ध होऊ शकत नाही। उदाहरणार्थ कास्ट व्हॅलिडिटी आणि नॉन क्रीमी लेअर ही तिन्हीच्या तिन्ही डॉक्युमेंट ज्या विद्यार्थ्यांना असतील त्याच विद्यार्थ्यांना ती कॅटेगरी गृहीत धरली जाते। ज्या दिवशी तुमचं सिलेक्शन होणार आहे आणि कॉलेजवरती प्रत्यक्षात जाणार आहे आणि ते ऍडमिशन घेत असताना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होताना तुमच्याकडे जर नॉन क्रीमी लेअर नसेल तर मात्र तुमची कॅटेगरी ती कॅन्सल होते आणि नंतर पुढच्या राऊंड मध्ये तुम्हाला ओपन मध्ये जावं लागत असतं। आर्थिक मर्यादेच्या बाबतीमध्ये एखाद्या विद्यार्थ्याचे पालक जर प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करत असेल, त्यांचा 8 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असेल तर त्यांना कदाचित
आपल्याला नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट मिळत नाही। यासाठी कोणते कागदपत्र लागतात तर तलाठ्याचे 3 वर्षाचे उत्पन्नाचा दाखला, बऱ्याच वेळा तुमचं आधार कार्ड, तुमचं उत्पन्नाचा दाखला, नॅशनॅलिटी, ह्या सर्व गोष्टी लागतात। त्याचबरोबर तुमचं पॅन कार्ड सुद्धा आवश्यक असतं। नॉन क्लिअर एनसीएल कसे काढावे हे तुम्हाला सांगितलं की पहिल्यांदा तलाठ्याकडून तुम्ही उत्पन्नाचा दाखला घ्या, तेच तुम्ही दाखला तहसीलदाराकडे दाखल करा आणि त्यानंतर तुम्हाला 5 ते 10 दिवसामध्ये आपल्याला नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट असतं। वैधता ह्याची 3 वर्षासाठी असते। या सर्व गोष्टी आपल्याला सांगण्यात आलेल्या आहेत। एकंदरीत या सर्वांच्या महत्वामध्ये सगळ्यात महत्वाचा टॉपिक या ठिकाणी असा येतो की जर समजा तुम्हाला नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट नसेल तर तुमची ती कॅटेगरी गृहीत धरली जात नाही। म्हणजे एकंदरीत तुमचा जर कॅटेगरी नॉन क्रिमिनल नसेल, कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी आहे आणि नॉन क्रिमिनल जर नसेल तर तुमची ती नॉन क्रिमिनल नसल्यामुळे ती कॅटेगरी तुम्हाला गृहीत धरली जात नाही। नॉन क्रिमिनल सर्टिफिकेटच्या संदर्भामध्ये आपल्या सर्वांना एक महत्त्वाचा टॉपिक आहे, तो म्हणजे उन्नत किंवा प्रगत गटामध्ये मोडत नसल्याचे प्रमाणपत्र, याला आपण NCL असं सुद्धा म्हणत असतो। आता याच्यासाठी नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट म्हणजे काय की नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट म्हणजे ज्या विद्यार्थ्यांची कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट असून सुद्धा आरक्षित जागेवर प्रवेश दिला जात नाही। जर सुद्धा नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट जर तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला तुमची कॅटेगरी सिद्ध होत नाही। नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट 1, 2 किंवा जास्तीत जास्त 3 वर्षासाठी वैध असते। पुढे 3 वर्षासाठी व्हॅलिड असणारं सर्टिफिकेट आपल्यासाठी मिळू शकतं। बऱ्यापैकी महाराष्ट्रामध्ये 3 वर्षासाठी व्हॅलिड असणारं नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट आपल्याला मिळत असतं। 2026 मध्ये प्रवेश प्रक्रियेमध्ये शासकीय किंवा निमशासकीय फी सवलतींचा लाभ मिळवण्यासाठी नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट सोबतच चालू आर्थिक वर्षातील म्हणजेच आर्थिक वर्ष 2025-26 म्हणजेच 1 एप्रिल 2025 पासून 31 मार्च 2026 पर्यंत असणारं फॅमिलीचं संपूर्ण कुटुंबाचं उत्पन्नाचा 8 लाखापर्यंत किंवा शासनाने वेळोवेळी ठरवलेल्या उत्पन्नाच्या मर्यादेमध्ये असलं पाहिजे। सर्वात महत्त्वाचं उत्पन्न शासनाने वेळोवेळी ठरवलेल्या मर्यादित नसेल तर नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट मुळे राखीव जागेवर प्रवेश तर मिळेलच पण फी सवलत मात्र मिळणार नाही। कदाचित फी सवलत सुद्धा तुम्हाला मिळणार नाही, हे लक्षात घ्या जर तुमचं उत्पन्न त्याच्यापेक्षा जास्त असेल तर। एकंदरीत लक्षात घ्या की जर समजा तुमच्याकडे नॉन क्रिमिनल असेल आणि उत्पन्न जे 8 लाखापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी फी सवलत मिळणार नाही। प्रथम वर्षाच्या प्रवेशाच्या वेळी मिळालेली शासकीय फी सवलत व इतर सर्व लाभ संपूर्ण अभ्यासक्रम संपेपर्यंत लागू असतात। म्हणजे उदाहरणार्थ जर नॉन क्रिमिनल आणि उत्पन्नाचा दाखला आपण जोडून आज जर ऍडमिशन घेतलं तर तिथून पुढे 4.5 वर्षासाठी प्रत्येक वर्षासाठी तीच फी तुम्हाला लागू राहते। म्हणजे तिथून पुढे तुमचं उत्पन्न वाढलं तरी सुद्धा काहीही तुम्हाला हरकत होत नाही, काही अडचण येत नाही। प्रवेश प्रक्रिया झाल्यानंतर नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट जात प्रमाणपत्र नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी असे 3 सर्टिफिकेट आपल्याला आवश्यक असतात। या वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेसाठी कमीत कमी 31 मार्च 2027 पर्यंत व्हॅलिड असणारं सर्टिफिकेट तुम्हाला आवश्यक असते। ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे उत्पन्न हे 8 लाखापेक्षा जास्त आहे अशा विद्यार्थ्यांना 25 मार्च 2023 च्या शासन निर्णय क्रमांक हा लिहून घ्या, यानुसार 4 जानेवारी 2021 चा शासन निर्णय क्रमांक हा याचा आधार घेऊन तुम्ही नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट काढू शकता। एकंदरीत एखादी कॅटेगरी तुम्हाला जर सिद्ध करायची असेल तर कास्ट व्हॅलिडिटी नॉन क्रिमिनल हे स्टेट काउन्सिलिंग प्रोसेस मध्ये लागत असतं आणि हे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट आपल्याला 3 वर्षासाठी 1 वर्षासाठी किंवा 2 वर्षासाठी व्हॅलिड असणारं सर्टिफिकेट असतं। परंतु जर समजा आता या वर्षी 2026 मध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर कमीत कमी पाठीमागच्या 2 वर्षात काढलेलं असलं तरी चालेल, परंतु त्याची व्हॅलिडिटी मात्र 31 मार्च 2027 पर्यंत कमीत कमी असणं आवश्यक आहे। 2028 किंवा 29 असेल तरी सुद्धा काही हरकत येत नाही। एकंदरीत नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट जर नसेल तर ती तुमची कॅटेगरी व्हॅलिड धरली जात नाही। कास्ट सर्टिफिकेट आहे, कास्ट व्हॅलिडिटी आहे आणि नॉन क्रिमिनल नसेल तर तुमची कॅटेगरी तुमची आहे असं सिद्ध होत नाही। एकंदरीत आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना या संदर्भामध्ये आपण नॉन क्रिमिनलच्या संदर्भामध्ये डिटेल आपण सांगण्याचा जो प्रयत्न केलाय तो प्रयत्न आवडला तर व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा। जय हिंद, जय महाराष्ट्र।